नमस्कार, मी विजया वामन। लोकसभेला केलं तेच याही वेळी फडणवीस करू नका। जरांगेंना थांबवणं गरजेचं आहे, नाहीतर लोकसभेपेक्षा सुद्धा जास्त विचित्र गत तुमची होऊ शकते। कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार असेल याची मनोज जरांगे पाटील आज संध्याकाळी घोषणा करणार आहेत। त्याआधी जरांगेंनी पत्रकार परिषद घेतली। यात त्यांनी मराठा समाजाला महत्त्वाचं आवाहन केलंय, जिथे ताकद आहे तिथे जोर लावायचा, जिथे ताकद नाही तिथे समोरचा उमेदवार पाडायचा। फक्त SC STच्या उमेदवारांना मराठ्यांचं मतदान करायचं आहे। आम्ही बॉन्ड लिहून घेणार आहोत, व्हिडिओग्राफी करून घेणार आहोत, पण ते व्हायरल करणार नाही, कारण कुणाला अडचणीत आपल्याला आणायचं नाही। आता आम्ही मतदारसंघाबाबत चर्चा करणार आहोत, निवडून येणार तेवढेच लढणार। इच्छा अनेकांची असती, आपल्याला समाज जपायचा आहे। राजकारणाच्या नादात समाज हरता कामा नये। 1-2 दिवस माझ्यावर नाराज व्हायचं असेल तर व्हा, पण पडून अपमान सहन करण्याची ताकद आपल्यात नाही, असं मनोज जरांगेंनी म्हटलंय। नेमकं घडलंय का? बघा, ज्या पद्धतीने सध्याच्या राजकारणात कुठलाही एक पक्ष संपूर्णपणे स्वबळावर सत्तेत येऊ शकत नाही, त्याच पद्धतीने कुठल्याही एका समाजावर अवलंबून राहून निवडणूक लढवता येत नाही आणि जिंकताही येत नाही। हाच नेमका अंदाज मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एव्हाना त्यांना आलाय। त्यामुळेच की काय त्यांनी मराठा, मुस्लिम आणि दलित अशी सामाजिक मोठ बांधत निवडणुकांची तयारी सुरू केली। सुरुवातीला केवळ मराठा समाज हा केंद्रबिंदू मानत काम करणाऱ्या जरांगे पाटील यांनी सुरुवातीला शेतकरी आंदोलकांना पाठिंबा दिला। त्यानंतर धनगर, मुस्लिम आरक्षणाच्या मागणीलाही त्यांनी सपोर्ट केल्याचं दिसलं। खरं तर या सामाजिक अभिसरणाची सुरुवात तेव्हापासूनच झालेली होती, केवळ तिला मूर्त स्वरूप आत्ता मिळालेलं दिसतंय। हा सामाजिक मोठ बांधण्याचा फॉर्म्युला काही वर्षांपूर्वी भाजपनेही अवलंबला होता, ज्याला माधव पॅटर्न म्हणतात। म्हणजेच माळी, धनगर, वंजारी अशा समाजावर लक्ष केंद्रित करून भाजपनं निवडणुकीत यश तर मिळवलंच, पण शिवाय भटजी आणि शेटजींचा समजल्या जाणाऱ्या भाजपला बहुजनांचा पक्ष अशी ओळखही निर्माण करून दिली होती। आता अशीच मोठ जरांगे बांधताना दिसत आहे। मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी आता मराठा, मुस्लिम आणि दलित समाजाला एकत्र येण्याचं आवाहन केलं। मनोज जरांगे यांनी आवाहन केलं आहे की 75 वर्षांनंतर ही संधी चालून आली आहे, त्यामुळे ही संधी वाया जाऊ देऊ नका। मनोज जरांगे यांनी आता जातीय समीकरण फिट केलंय। मराठा, मुस्लिम आणि दलित या समीकरणातून आता सत्ताधाऱ्यांना पाडून जिंकणार, असं जरांगेंनी म्हटलंय। अंतरवाली सराटीत मुस्लिम आणि बौद्ध धर्मगुरूंसोबत जरांगेंची बैठक झाली आणि या बैठकीत मराठा, मुस्लिम आणि दलित असं समीकरण सेट करण्यात आलं। एकेका मतदारसंघात 4-5 अर्ज भरण्याचं आवाहन आधी जरांगेंनी केलेलं होतं। आता कोणाचा अर्ज ठेवायचा आणि कोणाचे अर्ज काढायचे हे मराठा, मुस्लिम आणि दलित समीकरणावरून ठरवलं जाणार असून 3 तारखेला घोषणा सुद्धा होणार आहे। म्हणजेच आज जरांगेंचा अधिक जोर हा मराठवाड्यात आहे आणि मराठवाड्यात 48 विधानसभेच्या जागा आहेत। स्वाभाविक आहे की जरांगेंच्या निशाण्यावरती भाजपचेच उमेदवार मोठ्या प्रमाणावरती असतील। तसा डाव राखून ठेवल्याचं सुद्धा जरांगे वारंवार सांगतात। मराठा आरक्षणाचा मुद्दा असला तरी एकट्या मराठ्यांच्या जोरावरती सत्ताधाऱ्यांना पराभूत करता येत नाही, हे जरांगेंना सुद्धा आता चांगलंच माहिती होतं आणि जरांगे फक्त मराठाच नाही तर मुस्लिम आरक्षणाचीही मागणी करत आहेत। त्यातूनच मराठा, मुस्लिम आणि दलित कॉम्बिनेशन जरांगेंनी तयार केले। अर्थात या M आणि D फॅक्टरचा परिणाम 23 नोव्हेंबरला दिसेल। दलित, मुस्लिम आणि मराठा एकत्र आलाय, मराठ्यांचे मतदान विभागलं जात होतं। मराठा, मुस्लिम आणि दलित एकत्र आल्यानं आता कुणी आपल्या जागा पाडू शकणार नाही। तुम्हाला शेतकरी, गोरगरीब, OBC, मराठा मोठा करायचा असेल तर एकही मत वाया जाऊ देता कामा नये, असंही जरांगे म्हणतात। मतदानाच्या आधी आणि मतदानाच्या दुसऱ्या दिवशी 3 दिवस सुट्टी काढायची, गावात मतदानाला यायचं आणि माघारी जायचं। 75 वर्षांनंतर ही संधी मिळाली आहे, ती वाया जाऊ देऊ नका, असं सांगत जरांगेंनी एका प्रकारे विधानसभेचं रणशिंग फुंकलंय। आता दरम्यान एका जातीवर जरी कुणी जिंकत नसलं, मराठा असो किंवा कुणीही, आणि कुणालाही राजकारण सोपं नसलं तरी जरांगे त्या टप्प्यामध्ये आलेत। जरांगे प्रवासासाठी सगळ्या जाती धर्मांशिवाय जरांगेंना हा प्रवास शक्य नाहीये। शेवटच्या टप्प्यात आम्ही एकत्र आलो, आरक्षण देत नाही, मराठा नको, केवळ मराठा मतदानापुरता हवाय, कारखाने, शाळा सगळे या लोकांचे आहेत, नेता नको, पक्ष नको, आम्ही कुणाला मोठं करणार नाही, असंही जरांगेंनी म्हटलंय। मनोज जरांगे यांनी या 3 समाजाची मोठ बांधल्यानं यामुळे नक्कीच महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या दिशेला जाणार, हे नक्की। आता विषय हाच आहे की जसं लोकसभेला केलं तसंच जर विधानसभेला ठरवलं फडणवीसांनी किंवा महायुतीने की
जरांगेंना हलक्यात घेऊयात तर त्याचे परिणाम अर्थातच या विधानसभेला भोगावे लागतील। जरांगे उमेदवार देतील त्या ठिकाणी बरेचशी गणितं फिरणार। महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, कोणताही उमेदवार निवडून येणं सोपं नसणार आहे। साहजिकच महायुतीत भाजपनं जवळपास 150 जागा लढवल्यात, महाविकास आघाडीत काँग्रेसनं जवळपास 105 ठिकाणी आपले उमेदवार दिलेत। मराठा मतांचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या मतदारसंघात जरांगेंचा हा फॉर्म्युला चालला तर समोरच्या पार्टीचं डिपॉझिट जप्त होणार, हे काही नव्यानं सांगण्याची गरज नाहीये आणि त्याचाच अंदाज आपण लोकसभेला सुद्धा घेतला। त्यामुळे जर विधानसभेत जरांगे फॅक्टर चालला तर कोणाला किती डॅमेज करणार हे पाहावं लागणार आहे, पण जास्तीत जास्त महायुती डॅमेज होईल आणि खास करून भाजपा आणि त्यातल्या त्यात फडणवीस। त्यामुळे आता जरांगे यांच्यावरती जर फडणवीसांनी किंवा महायुतीने विचार केला नाही तो लोकसभेप्रमाणे अवस्था होऊ शकते। याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।